नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आजचा काळ आपल्याला संघर्षाचा काळ आहे. या संघर्षमय काळामध्ये जितका जास्त तीव्र संघर्ष होत राहील तेवढा लवकर आपल्याला आपले सर्व अधिकार प्राप्त होऊ शकतात. बिना संघर्षाचा आपल्याला कोणताही अधिकार किंवा आपली स्वतःची अस्मिता जागवण्यासाठी प्रस्थापित आपली मागणी आपण संघर्षाशिवाय पूर्ण करू शकत नाही. आजचा विषय आहे, गंभीर विषय आहे की महाबोधी महाविहार हा आणखी बौद्धांना दिलेला नाही. ज्याप्रमाणे अयोध्याच्या राम मंदिरावरती मॅनेजमेंट हे विश्व हिंदू परिषदेचं आहे, तसेच ख्रिश्चन मंदिरामध्ये मॅनेजमेंट हे ख्रिश्चन ट्रस्टीचं असते, ख्रिश्चन सभासदाचं असते. तसेच मुसलमानांच्या मस्जिदमध्ये जे मक्का मदिना आहे त्या मक्का मदिनासोबत साऱ्या जगातल्या मस्जिदींचा हे त्यासोबत त्यांनी संबंध जोडला, त्याचं कनेक्शन आहे. आणि त्यांच्या मंदिरामध्ये म्हणजे मस्जिदमध्ये मक्का मदिनामध्ये किंवा कोणत्याही मस्जिदमध्ये इतर कोणत्याही हिंदू किंवा ख्रिश्चन माणसाचं मॅनेजमेंट तिथे असू शकत नाही. कारण काय, त्यांच्या समाजाची ती मालमत्ता असते, त्यांच्या समाजाचं ते धार्मिक आचरण असते. तसेच यहुदी यांच्या मंदिरामध्ये सुद्धा केवळ यहुदी लोकांचंच मॅनेजमेंट असते. त्याशिवाय शीख लोकांच्या गुरुद्वारामध्ये शीख लोकांचं फक्त मॅनेजमेंट असते. शिखाशिवाय तिथे कोणताही ब्राह्मण किंवा कोणताही इतर जातीचा माणूस तिथे सदस्य किंवा मॅनेजमेंटमध्ये घेतल्या जात नाही. ही त्या शीख समाजाची नैतिकता आहे. अशा प्रकारे वेगवेगळे धर्माचे वेगवेगळे मंदिरं, मस्जिद, गुरुद्वार, चर्च वेगवेगळ्या अशा व्यवस्था आहेत. हे सत्य असताना, हे कानून पूर्णपणे खरा असताना महाबोधी महाविहारावर आज तिथे अबौद्धांचं अस्तित्व का निर्माण करण्यात आलं? हे अबौद्धांना तिथं का घेण्यात आलं? तिथे कोणत्याही बौद्धांचीच आवश्यकता आहे. कोणताही बौद्ध त्या महाबोधी महाविहारावर मॅनेजमेंट करायला हवा आहे. तिथे पंड्यांची काय गरज आहे? तिथे पुरोहितांची काय गरज आहे? तिथे ब्राह्मणांनी आरत्या ओवाळण्याची काय गरज आहे? भगवान बुद्धाला कोणतीच आरती ही ओवाळण्याची प्रथा 2500 वर्षापासून भारतामध्ये चालू आहे. बुद्धाची पूजा ही आरती ओवाळून होत नाही.
बुद्धाची पूजा हे पवित्र, निष्कलंक, अनासक्त, तृष्णा मुक्त, विकार मुक्त होऊन बुद्धाची खरी पूजा होते. आणि म्हणून येत्या 12 फेब्रुवारी 2026 आपण सर्वांनी दिल्लीला जंतर मंतर रामलीला मैदानावर हजर व्हावे. प्रत्येक राज्याला, प्रत्येक गावाला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक घराला याची जाणीव आपण सर्वजण करून द्या. सर्वीकडे हा वनवा पेटवतच न्या. प्रत्येक मंडळामध्ये हा वनवा पेटवत न्या. प्रत्येक ट्रस्टीमध्ये हा वनवा पेटवत न्या की 12 फेब्रुवारी 2026 लाखो लोकांनी जंतर मंतरवर अनिश्चित धरणा धरण्यासाठी तिथे संपूर्ण व्यवस्था आपण सर्वांनी करायची आहे. त्यासाठी आपापल्या संस्थेमार्फत, आपापल्या बुद्धविहारामार्फत, आपापल्या ट्रस्टीमार्फत 20 सामनेर 40 सामनेर बनवून आपण सर्व उपासक उपासिका होऊन 2 ट्रक घेऊन किंवा आपण डायरेक्ट दिल्लीचं तिकीट काढून जंतर मंतरला आपण तिथे हजर व्हावे. कारण 125 वर्षापासून महाबोधी महाविहारावर हे पुरोहिताचं वर्चस्व आहे. पंड्या पुजाऱ्यांचं तिथं वर्चस्व आहे आणि ते तिथे आरती ओवाळून 8 दिवे लावतात आणि 18,000 रुपये घेतात. हे महाबोधी महाविहाराचा उपासक उपासकांनी दिलेलं दान हे या पंड्यांच्या हातात का द्यायचा? हा आपल्यावर अत्याचार नाही का? हा आपल्यावर अन्याय नाही का? हा बौद्धांच्या धनाचा अपव्यय नाही का? हा बौद्धांच्या दानाचा व्यर्थ आणि व्यर्थ असा पूर्णपणे अपव्यय आहे, अधर्म आहे. म्हणून संपूर्ण बौद्ध बंधू भगिनीला हे तळमळीने कळवण्यात येत आहे की प्रत्येक संस्थेमार्फत, प्रत्येक बुद्धविहारामार्फत, प्रत्येक ट्रस्टीमार्फत, प्रत्येक बौद्ध धर्मीय संस्थेमार्फत आपण 10 सामनेर 20 सामनेर घेऊन दिल्लीला 12 फेब्रुवारी 2026 तिथे पोहोचण्यासाठी आतापासून तयारी करावी. आणि तिथे आपली स्वतःची खाण्यापिण्याची व्यवस्था आपण स्वतःच करायचं आहे. आपला एक स्पेशल ट्रक ज्यामध्ये आपल्या गॅस सिलेंडर आणि डाळ भात बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण सोबतच घ्यायचं, अशी आपण स्वावलंबी पद्धत अवलंबवावी. अत्त दीपा भव. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी हे दिल्लीवर केंद्र सरकारच्या समोर प्रखर निदर्शनं केली, त्यांचे ट्रॅक्टर, त्यांचं पूर्णपणे ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था आणि त्यांचे सारे शेतकरी बंधू आणि भगिनी यांनी सरकारला जाम करून सोडलं होतं. तसंच आपण सर्व भारताच्या राज्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक विहारातून, प्रत्येक ट्रस्टीमधून, प्रत्येक शाळेमधून 20 सामनेर 30 सामनेर घेऊन आपण 12 फेब्रुवारी 2026 दिल्लीला जंतर मंतरवर पोहोचावं अशी तळमळीने कळकळीने सर्वांना निवेदन करण्यात येत आहे, विनंती करण्यात येत आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रमुख भिक्खू म्हणून डॉक्टर भदंत प्राचार्य खेमधम्मो
आपल्या समोर सर्वांना आदेश करत आहेत. सर्वांनी तो आपण आदेश पाळून तिथे उपस्थित राहावं. का करायचं आपण हे काम? माझ्या डोळ्यानं मी पाहिलं. महाबोधी महाविहाराच्या डाव्या बाजूला तिथे भगवान बुद्धाच्या 5 मूर्त्या आहेत. महाबोधी महाविहाराच्या डाव्या बाजूला तिथे 4 देवळं बनवली आणि त्या देवळात एका मंदिरात 4-4, 5-5 भगवंताचे रूप बनवले आणि त्याला भगवे कपडे घालून वरती बोर्ड लावला, हे सनातन धर्माचे 5 पांडव आहेत. तिथे पांडवाची काय गरज आहे? तुमचे पांडव तुम्ही अयोध्याला नेऊन बसवा, तिथं त्यांच्या मूर्त्या बनवा. तुमचे पांडव वेगवेगळ्या भारताच्या हे हिंदू मंदिरामध्ये बसवा. बुद्धगयेला पांडवांची गरज काय? हा पूर्णपणे अत्याचार. 100 वर्षापासून तिथे बोर्ड लावून त्या भगवंताच्या 5 रूपाला हे भगवे कपडे घालून तिथे अपप्रचार केला जातो. एखादा हिंदू महासभेचा इंग्रजी बोलणारा माणूस महाबोधी महाविहारामध्ये येतो आणि परदेशाचा इंग्लिश बोलणारा माणूस 1, 2, 3 ते पूर्ण घेरतात आणि म्हणतात, यू कम हिअर, तुम्ही इकडे या. आणि हे पॉवरफुल बुद्ध, हे व्हेरी स्पिरिच्युअल बुद्ध, हे फार शक्तिशाली बुद्ध आहेत, हे फार पॉवरफुल बुद्ध आहेत. आणि इथे तुम्ही यू वर्शिप द बुद्धा, तुम्ही इथं बुद्धाला हात जोडा, 2000 ठेवा, 2000 दक्षिणा ठेवा, तुम्हाला खूप पुण्य मिळेल. आणि त्या दुसऱ्या बुद्धाजवळ दिस सेकंड बुद्धा इज व्हेरी पॉवरफुल, व्हेरी स्पिरिच्युअल पॉवर अँड ही गिविंग ब्लेस यू, तुम्हाला हे आशीर्वाद देतात बुद्ध, 2000 ठेवा. असं करत 5 भगवान बुद्धाच्या मूर्त्याजवळ 2-2 हजार रुपये हे विश्व हिंदू परिषदेचे लोक त्या परदेशी लोकाला गुमराह करतात, असं लुटत राहतात. एकाच पूर्णपणे भेटीमध्ये ते 10,000 लोकांपासून पैसा उखळतात. हे कोण सहन करणार आहे? हे तुम्हा सर्व बौद्धांना सहन होईल का? हे तुम्हा सर्व बौद्ध संघटनेला सहन होईल का? हे तुम्हा बौद्ध समाजाला असा अत्याचार सहन होईल का? आणि म्हणून आपण सर्वजण पेटून उठा, पेटून उठा, जागे व्हा, झोपू नका. दिल्लीला चला. 12 फेब्रुवारी 2026 फेब्रुवारीमध्ये दिल्लीला चला. सामनेर बनून चला. आपापल्या विहाराच्या वतीनं चला, आपापल्या वस्तीच्या वतीनं चला, आपापल्या कॉलनीच्या वतीनं चला. 10 सामनेर घेऊन, 15 सामनेर घेऊन तिकीट काढून चला, नाही तर स्वतंत्र गाड्यांनी चला. सर्वजण संघर्ष करा. बाबासाहेब म्हणाले होते, संघर्ष करा. संघर्षाशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आपले राज्यपाल होऊन गेले, भंडारे राज्यपाल होऊन गेले, त्यांनी बुद्धगयेला भेट दिली. आपले राज्यपाल होऊन गेले रासू गवई, ते हिमाचल प्रदेशमध्ये होते, त्यांनी भेट दिली. त्यांनी सुद्धा सर्व दर्शन घेतलं बुद्धगयेचं. सर्व राज्यपाल येतात, सर्व पंतप्रधान येतात आणि तिथे येऊन दर्शन घेतात. मोदी पंतप्रधान पण तिथं आले, दर्शन घेतलं, डोळे लावून बसले, 2 मिनिट ध्यान केलं आणि भाषणामध्ये म्हणाले, या देशामध्ये बुद्धिस्ट इंडिया आहे. असे बुद्धिस्ट इंडिया म्हणून आपल्याला गौरव दिला, आपल्याला मान दिला, आपला गौगवा केला, आपली वाहवा केली. आणि महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बदलण्याचं त्यांनी आदेश कोण्या CMला केला का? बिहार सरकारच्या CMला
पंतप्रधानांनी आदेश करायला पाहिजे की तो जो 6 जुलै 1949चा जो कायदा आहे तो कायदा बदलून टाका आणि बौद्धांचा कायदा करा. अखिल भारतीय भिक्खू संघाला आपण हे महाबोधी महाविहार मॅनेजमेंट करण्यासाठी द्यावं अशी तळमळीने अशी नम्रतेने हा निवेदन भारत सरकारला करण्यात येत आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. सभीत्यो विभजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायु सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सगसंपत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेजतु. अभिवादन शिलिसा नित्यं वड्डा पचायनो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.